श्री स्वामी समर्थताईंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं पहा, आज आहे गुढीपाडवा. अगदी 5 वाजता सुरुवात झाली होती कामाला. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा स्वामीमय. तर इथं मला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला की माझी कपड्याची दुकान आहे. सगळ्यात आधी तर आज पाडवा आहे म्हणून माझे कपड्याचे दुकान आहे, तीच माझी पोटपूजा आहे. मग त्यासाठी काय केलं, दुकानात आले, अगदी झाडू मारून घेतला, पुसून घेतलं. त्यानंतर सुंदर असे माझ्या सोबतीला असतात माझे श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांचंसुद्धा मेकअप करून घेतलं, गंध पावडर, कारण आले, महाराजांचा फोटो पुसला, छान असा अष्टगंध लावला, फुलं वाहिले, महाराजांचा आशीर्वाद घेतला. आता वाजले होते 6:30. 6:30 वाजता दरबारात आले, कारण मला आज गावाकडे जायचे म्हणून स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं. तर इथं ताईंनी छान अशी सेवेकरी ताईंनी गुढीपाडवा म्हणून छान सुंदर रांगोळ काढली होती. दरबारात आले तर इथं त्या दादांची पूजा चालू होती महाराजांची, कारण महाराजांचं मेकअप झालं, मग शृंगार झाला, छान असा व्हिडिओ घेतला, महाराजांना मुजरा केला आणि नवीन वर्षाच्या महाराजांना शुभेच्छा दिल्या. तशीच पुढे निघाले. आता भरपूर सारे घरातले कामं राहिले होते. आता वाजले होते 7 आणि 7 वाजता दार पुसून लेपन देऊन गेले होते. रांगोळी मात्र काढायची राहिली होती. आले की रांगोळी काढून घेतली. दारामध्ये जितकी सुंदर रांगोळ असेल तितकं सुंदर वाटतं. मग मस्त रांगोळ काढून घेतली आणि सुंदर असं आंब्याचं तोरण केलं दाराला, कारण गुढीपाडव्याला आंब्याच्या पानाचं तोरण लावतात. मग मी सुंदर असे 5 पानं भेटले फक्त ताईंनो. त्या 5 पानाचं तोरण आपल्या मेन डोरला लावून घेतलं. पहा किती छान वाटत आहे. हा जे काही हळदीचं लेपन आहे ना ताईंनो, खूप म्हणजे प्रसन्न वाटतं ज्या दिवशी आपण उंबरठ्याला लेपन देतो. तर इथं पहा 5च पानाचं तोरण बांधून घेतलं. तर आज आहे पाडवा आणि आज मी गावाकडे जाणार आहे. कशासाठी? तर पाडव्यासाठी. कारण सासूबाई शिमग्याला इकडं आल्या नव्हत्या. मग आता त्यांना सोडून सण खाणं तर योग्य वाटत नाही. म्हणलं चला आपण तिकडं जाऊया. मग काही सगळं आवरायला घेतलं सकाळी सकाळी. सुंदर अशी पूजा 7 वाजता केली. तर ही चुनरीसारखा जो कपडा आहे ना ताईंनो, हा मला खूप आवडतो देवघरामध्ये टाकायला. अगदी देव खुलून दिसतात आणि इतकं प्रसन्न वाटतं, ते लाईटच्या उजेडाने चमकतो. अजिबात कडक नाही आहे, तो सॉफ्ट आहे. मस्तपैकी देवाचं आसन टाकून घेतलं, सगळे चौरंग व्यवस्थित मांडून घेतले आणि पूजाला सुरुवात करायची. हा खरं ताईंनो उद्या आहे प्रगट दिन, स्वामी प्रगट दिन म्हणजे स्वामींचा वाढदिवस. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का ताईंनो, दरवर्षी आपण स्वतःच्या वाढदिवसाला जितकं खर्च करतो त्याचप्रमाणे माझं असं असतं की स्वामी प्रकट दिनानिमित्त मी स्वामींना दरवर्षी कपडे घेत असते. त्यामुळं शक्य होईन तेवढ्यांनी उद्याची पूजा करायची. उद्या 3 अध्याय 11 माळी करायचं, स्वामीचरित्र वाचायचं, दरबारामध्ये जायचं, आपला जे काही आहे नैवेद्य तो न्यायचा. स्वामींचा अभिषेक झाला, देवासमोर छान अशी गुढी उभारली. दरवर्षी हीच गुढी उभं राहत असते. 3 वर्ष झाले सुंदर अशी ही गुढी माझ्याकडं आहे. अगदी देवघरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं. खारीक खोबरं आणि मस्तपैकी ₹1 ठेवला. तर पहा किती सुंदर पूजा झाली होती. महाराजांना सुंदर अशी घाटी घालून घेतली, कारण महाराजांनी खूप परेशान केलं आज ही घाटी घालायला. नाव घाटी बसत नव्हती ताईंनो. घाटीचं वजन जास्त झालं का महाराजांनाच आवडत नव्हती, हे काय मला सांगता आलं नाही. शेवट महाराजांना प्रार्थना केली आणि ती घाटी मग त्यांच्या गळ्यामध्ये घातली. आता इथं तर स्वयंपाक सकाळी सकाळी काही करायचा नव्हता. मात्र आपले देव आणि श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुढी हे उपाशी ठेवणं मला योग्य वाटत नव्हतं. मग सुंदर अशी शिरा बनवून घेतला सकाळी सकाळी आणि देवाला नैवेद्य दाखवला. कारण आता 8 वाजताच आम्हाला गावाकडे निघायचं होतं. आता वाजले होते 8 आणि सगळे रेडी झाले होते गावाकडे निघायला. तेवढ्यात देवाला नैवेद्य ठेवला, सगळ्यांना थोडा थोडा नाश्ता दिला आणि गावाकडे आले. गावाकडे आले तर सासूबाईने सुंदर असं हे सारून घेतलं होतं, कारण आज चुलीवर स्वयंपाक बनवायचा होता. तसं गॅस संपलाय म्हणून नाही ताईंनो, पण मात्र मी कधी पण सणाचा स्वयंपाक चुलीवरच करते. सगळी सोय आहे, सरपण असतं, सासूबाई अगदी अंगण स्वच्छ ठेवतात. मग गेल्यावर एकदम उल्हास येतो आणि सगळा स्वयंपाक चुलीवर केला. इकडं पुरण शिजायला टाकलं, तोपर्यंत जे काही कुरडई पापड असते ते थोडेसे उन्हात ठेवत असतो. त्यानंतर लगेच आमटीचं वाटण काढलं. कांदा हा चुलीमध्ये भाजला. कटाच्या आमटीची रेसिपी थोड्या वेळात तुम्हाला लगेच सांगते. याला काय काय घातलं, जे पुरण शिजलेलं आहे त्याची थोडीशी डाळ आणि अगदी कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा, धणे, खोबरं आणि थोडासा लसूण, हे सगळं आपलं जे काही आहे दररोजच्या खाण्यातलं आहे.
याच्यामध्ये आपल्याला कोणता मसाला घालायचा नाही, पहा लवंगा नाही, मिरे नाही, काहीच नाही घातलं ताईंनो. साधी सिंपल आमटी पण अगदी चवीला छान लागते. त्यानंतर इथं थोडासा लसण टाकला, तेल टाकलं. लसण तळला की आपल्याला सगळा मसाला त्याच्यामध्ये परतून घ्यायचा. मात्र ह्या आमटीला लसणाची फोडणी द्यायची ताईंनो. अगदी कांदासुद्धा चुलीवर भाजल्यामुळं सगळा मसाला आणि काळा खाप झाला होता. एवढी चव आली होती ना ताईंनो ह्या आमटीला. हे सगळं परतल्याच्या नंतर आपल्याला थोड्याशा डिम गॅसवर किंवा मग हारावर ही आमटी उकळून घ्यायची. जितकी दमाने ही आमटी उकळेल तितकी चवीला छान लागते. जास्त जर आपण फुल केलं तर ती खळखळ उकळली जाते आणि चव छान लागत नाही. इथं थोडंसं तेल सुटलंच होतं की लगेच सगळं पाणी आणि सगळा मसाला त्याच्यामध्ये ॲड केला. आपल्याला जेवढ्या प्रमाणात करायची त्या प्रमाणे आपण सगळे मसाले त्यामध्ये वापरायचे. मसाला कोणता टाकला तर अगदी थोडीशी प्रवीण टाकली, बाकी काही टाकले नाही ताईंनो. आपली आमटी रेडी आहे. सुंदर आमटी उकळली की थोडीशी कोथिंबीर टाकून दिली. तर इथं आपल्याला आता पुरणाच्या स्वयंपाकाची बाकीची तयारी करायची आहे. भाज्याचं पीठ तिंबून घेतलं, तोपर्यंत इकडं भात शिजला होता. भात आमटीसोबत सगळ्यांना खूप आवडतं म्हणून छान भरपूर लावला होता. इथं भजे तळत आहे. पुरणाचा स्वयंपाक करायला शिऱ्याच्या स्वयंपाकापेक्षा सोपा असतो, कारण पटपट सुधारतं. इथं आपल्या गुढीला ताट भरून घेतलं आहे मी आमटी, गुळानी, भात, पापड, कुरडई आणि मस्त एक मिरच्या तळलेल्या होत्या, भजे. बरं, इथं केंद्राप्रमाणे दिदूबाईला नैवेद्य दाखवायला लावला. तर इथं तुळशीच्या पानाने ती मंत्र म्हणून छान असं नैवेद्य दाखवला. नैवेद्य गुढीला दाखवल्याच्या नंतर बघा किती छान सुंदर पुरणाच्या पोळीचं ताट जितकं भरून दिसतं तितकं शिऱ्याचं दिसत नाही. इथं पहा तुम्हाला आमची गुढी दाखवते गावाकडची. तर आमचा हा वाडा आहे गावाकडचा चिरबंदी. पूर्ण सिमेंटचा आहे ताईंनो, माळत आहे, त्याच्यावरती पत्र आहेत. इथं झेंडा पण उभारला होता आणि गुढी पण उभारली होती. असं म्हणतात की पहिल्यापासून आपण गुढी उभारत असेल तर ती नाही उभारल्यावर वेगळंच वाटतं म्हणून. तर इथं आम्ही दोघं मिळून शेतामध्ये आलो होतो. कशासाठी ते पण सांगते. तर आम्ही हरभरा गोळा करत होतो. कारण पाऊस सांगितला होता. जेवणं केले पुरणाचा स्वयंपाक आणि लगेच शेतामध्ये आलो. तर यांचा हसी मजाक चालू होता. ते म्हणत होते, "चल खाली टाकू नको ते धुडकं. तू माझ्या पाठीमागं चल." मग हसी मजाकमध्ये नवरदेव नवरीसारखा लूक आला. कारण असं हसून खेळून जर काम केलं तर अगदी आपल्याला काम केल्यासारखं वाटत नाही आणि संसार हम अभी अभी खेत से आए हैं, ये दोनों देखो कैसे कैसे है. बोला, व्हिडिओ आवडला तर लाईक करो. म्हणावा त्या आमच्या सुनाला सपोर्ट करा. मला काय येते म्हणा म्हणा, आमच्या सुनाला सपोर्ट करा, छान छान कमेंट करा, छान छान कमेंट करा, रोज व्हिडिओ पहा. रोज व्हिडिओ पहा. चला ऐका आमच्या आत्याचं, कमेंट करा, व्हिडिओ पहा. चला लागू आता स्वयंपाकाला. काहींनो तुमच्या लक्षात आलं असेल थंबनेलवरून की गॅसची बचत. थंबनेल लक्षात आलंच असेल कशासाठी ते सांगतेच. इकडे पहा मस्तपैकी गावाकडे आलो होतो. छान असे शेंगदाणे 1 किलो आता भाजून न्यायचे. गॅसची खूप म्हणजे खूप बेकार अवस्था आहे सध्या, त्यामुळं होता होईल तेवढं बचत म्हणजे काय, आता हे किलोभर शेंगदाणे जे काही ठेसा वगैरे थोडंफार काय नेणं होईल ते न्यायचं सगळं. त्यामुळं आज थंबनेलच टाकलं होतं की गॅसची बचत. तर इथं मस्त शेंगदाणे आपले भाजून तयार आहेत न्यायला. तुम्ही सुद्धा करा गॅसची बचत. तुमचं गाव जवळ असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी नक्की कव्हर करा आणि गॅसची बचत करा. तर इथं पहा ठेसा सुद्धा भाजून नेणार आहे मी. शेंगदाणे भाजले. खरंच ताईंनो खूप गॅसची बचत होणार आहे. काही काही गोष्टी छोट्या छोट्या जर आपण लक्षात आलो, गावाकडे आलो, तर त्या गोष्टी ज्या शक्य असतील तेवढ्या चुलीवर करून न्या. मग संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा चुलीवरच केला. हरभरा काढला आम्ही दोघींनी मिळून सासू सुनानी आणि दुपारपर्यंत गोळा केलं. सणा दिवशी सुद्धा शेतकऱ्याला पावसाने शेतात जायची वेळ आणली. मग काय गेलो आणि सगळे कामं व्यवस्थित झाले. इथं पहा मी छान असा ठेसा रगडत आहे. तुम्ही कधी असा ठेसा खाल्लेला आहे का? तव्यावरती मिरच्या भाजायच्या, थोडासा लसूण, अजिबात शेंगदाणे घालायचे नाहीत, मात्र तेल थोडंसं घालायचं. इथं सगळा ठेसा हात आंब्यानेच रगडायचा.
इथं खलबत्त्याचा आणि मिक्सरचा अजिबात वापर करायचा नाही. अगदी चवीला छान लागतो हा ठेसा. ठेसा बनवून तयार आहे. त्यानंतर आलो गेवराईला. गेवराईला आल्याच्या नंतर इथं मस्तपैकी दही विकत घेतलं आणि छान अशी कढी बनवली. आज संध्याकाळचा मेनू सांगते तुम्हाला. कढी, मस्तपैकी बाजरीची भाकर, ठेसा असंच काही जेवायला होतं. थोडेसे दुपारचे थोडे भजे उरले होते. असं काही ताट बनवलं होतं. तर चला भेटूया उद्या स्वामी प्रगट दिना दिवशी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक